तर या सगळ्या नवउद्योजकांना ती एक स्ट्रेंथ असणार आहे की बेसिक पहिल्या वर्षाकरता आपण त्यांना हे फॉरवर्ड लिंकेजेसची कमिटमेंट देऊ शकतो मार्केट रेट्सवरतीच, की जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही यंत्रणा आत्ता अस्तित्वात आहे. आपण आपला व्यवसाय केल्यानंतर हे कनेक्टिंग द डॉट्स फक्त उरतं. म्हणजे याचा अर्थ अमृतच्या लक्षित गटातील कुठल्याही उमेदवारांनी जर हा उद्योग सुरू केला तर पुढच्या 1 वर्षभराकरता त्यांनी तयार केलेला माल खरेदीची गॅरंटी आहे. जी सर. आलोकजी, मला हे सांगा की घनकचरा व्यवस्थापनाच्या या उद्योगामध्ये नेमकी ती संपूर्ण यंत्रणा कशी काय चालते? जी सर. माल देणारा, घेणारा, रॉ मटेरियल आणि प्रोडक्ट, जी सर. टोटल यंत्रणा कशी काय तुम्ही उभी करू शकतो आपण? बरोबर सर. सो यामध्ये यंत्रणेतले जे घटक आहेत, जे स्टेक होल्डर्स आहेत, ते एकदा आधी समजून घेऊया. कारण का एरवी जसं फॅक्टरीचं असतं की आपल्याला कोणीतरी वेंडर येतात, ते बल्कमध्ये रॉ मटेरियल देतात आणि मग पुढे त्याचं कन्व्हर्जन होऊन प्रोडक्ट होतं आणि बाय करणारे पण बल्कमध्ये असतात. तर इथे थोडीशी फारकत आहे आपल्या व्यवसायामध्ये, की जिथे आपल्याला शहराबरोबर कुठल्याही नगरपालिकेबरोबर एक छोटासा एक करार करून घ्यावा लागतो. त्या करारामध्ये एवढंच असतं की दे आर एन्डॉर्सिंग व्हॉट वी आर डुईंग. त्यांना मान्यता आहे किंवा त्यांची अप्रुव्हल्स नाही लागत इथे, पण त्यांना एक पत्र द्यायला लागतं की आम्ही असा व्यवसाय करतोय. कारण का गव्हर्नमेंटच्या नियमावलीप्रमाणे कचऱ्यावरचा अधिकार हा नगरपालिका किंवा नगरपंचायती, महानगरपालिका यांचा असतो. बरं. सो त्यांच्यात आपण खरं तर सोल्युशनच देतोय. सो आतापर्यंत कुठेही आम्हाला असा अडथळा नाही आला की जिथे त्यांना हे पत्र द्यायला प्रॉब्लेम आहे. उलट आपण सहकार तत्वावरती त्यांच्याबरोबर काम केल्यामुळे, कधी कधी बार्टर म्हणून पण केलं तर ते सोपं जातं त्यांच्याबरोबर करायला. सो आपण हे केल्यानंतर दुसरं आपलं एक असतं की आपला एक एरिया डिफाईन करणं. म्हणजे जर मला प्लास्टिक मधला व्यवसाय करायचा आहे, मला गार्डन वेस्ट मध्ये काम करायचं आहे, मला ई वेस्ट मध्ये काम करायचं आहे किंवा फ्लॉवर वेस्ट मध्ये काम करायचं आहे, तर याचा सोर्स कुठे कुठे आहे. टेम्पल फ्लॉवर वेस्ट करता तर अगदी सोपं आहे. पण त्याचप्रमाणे जेव्हा प्लास्टिक आपण बघायला जातो तेव्हा प्लास्टिकमध्ये बरेचदा नगरपालिका हा एक सोर्स पण असते की त्यांच्याकडे बरंच पडलेलं असतं, पुढे कोणी घेऊन जाणारं नसतं. सो उलट आपल्याकरता ते सोपं असतं की अरे तू घेऊन तरी जा, माझी एरिया क्लिअर हो. सो तिथे आपण त्यांच्याबरोबर भागीदारी करतो. दुसरे असतात की ज्या घरांमधनं कलेक्शन सिस्टम. आज या यंत्रणा अशा चालू केल्यात आम्ही शहरांमध्ये की त्यांना ड्रॉप ऑफ पॉइंट्स म्हणतो आम्ही, किंवा ड्राईव्ह घेणं म्हणतो. की एखाद्या शहरामध्ये हे ठरवायचं की अल्टरनेट दिवशी आम्ही या कलेक्शन करू. आज रॉ मटेरियल बाईंगची जी आपली कॉस्ट आहे ती आपल्याला ट्रान्सपोर्टेशन मध्ये लावावी लागते. म्हणजे मी 20 रुपयाला खरेदी करतोय का मी महिन्याचे 10,000 रुपये गाडीवरती खर्च करतोय जेणेकरून कलेक्शन करून आणतो, ते सेमच होतं. पण मग ही कलेक्शन सिस्टम आपल्याला उभी करायला लागते की जिथे आम्ही 10-20 जे काही आपल्याला सोर्सेस आहेत त्यांकडनं आपण कलेक्ट करतोय ते आपल्याला देत आहेत, त्यांच्याकरता एंड ऑफ लाईफ आहे या प्रोडक्टला. म्हणजे तिथे आपल्याला कदाचित विकत घ्यायला नाही लागणार, पण त्यांच्याकरता एक कन्व्हिनियंट सिस्टम उभी करायला लागणार आहे की आम्ही तुमच्याकडनं घेऊन जातो. म्हणजे सर मला सांगायला आवडेल की आत्ताच परवा 14 तारखेला भोर, आळंदी, देहू, लोणावळा या 4 शहरांमध्ये आपण एक अशाच प्रकारचं कलेक्शन ड्राईव्ह घेतो की ज्या कलेक्शन ड्राईव्ह मध्ये साधारणतः 3 टनापर्यंत एका दिवसात कलेक्शन झालं असेल. आणि आपण जेव्हा हे यंत्रणा म्हणतोय तेव्हा ती यंत्रणा आपण साधारणतः 500 किलोपासून ते 5 टनापर्यंतची लावणार आहोत. सो हे एकदा पहिल्यांदा त्या शहरांना हे हवं होतं की खरंच आमच्याकडे डिमांड आहे का, हे जेव्हा आपण प्रूव्ह करायला गेलो, ज्याला आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो, तर ते करायला इकडच्या जे लोकल इच्छुक होते त्यांच्याबरोबर हे करायला गेलो, तर ते प्रूव्ह करणं सोपं झालं की एकदाच फक्त पहिल्यांदा सांगताना 3 टन येतंय आणि त्याच्यात पण तुमच्या शहराचा एक कुठला तरी छोटा कोपरा आम्ही घेतलाय, तर शहर स्तरावरती त्याचं नियोजन सोपंच आहे. सो दिस सिस्टम बिकम्स आर एंट्री पॉइंट ऑर सोर्सिंग ऑफ द रॉ मटेरियल. ते रॉ मटेरियल आल्यानंतर तिथे आपल्याला काही प्रमाणात, कारण का आपण कुठलंही 100% प्युअर मटेरियल मिळेल असं आपण करू नाही शकत, कारण का इथे कुठे क्वालिटी चेक ऍट द टाइम ऑफ सोर्सिंग नाहीये. सो तिथे आपल्याला काही प्रमाणात सॉर्टिंग करायला लागतं मटेरियलचं. मग त्याच्यात एक असा विचार करून चालू आहे की आपल्याला 10% कुठेतरी खराब मटेरियल येणारच आहे. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा मला पेलेट्स बनवायचे तर त्याच्यात मेटल किंवा काच जाता कामा नये, मग ती मला वेगळी काढायची. मला फ्लॉवर वेस्ट मध्ये धागा आणि हे सगळं केलेलं चालतं, पण त्याच्यात प्लास्टिक पिशवी जाता कामा नये, कारण का त्याचा श्रेडर खराब होईल. तर या प्रमाणातलं सॉर्टिंग येतं. त्या सॉर्टिंग नंतर आत्ताचे मशीन्स सर बऱ्यापैकी परिपक्व आहेत ऑटोमेटेड सिस्टम्स करायला. सो तिथे आपल्याकडचं जे भांडवल असतं त्याच्यानुसार आपल्याला किती ऑटोमॅटिक करायचं आहे का सुरुवातीला छोटा करून नंतर विस्तार करायचा आहे हे आपल्याला ठरवता येतं. मग पुढचा भाग येतो जो आपल्याला फॉरवर्ड लिंकेजेसचा. तर तिथे अमृतच्या अंतर्गत आपण बऱ्यापैकी आता ही जी इकोसिस्टम बांधलेली आहे की
जिथे आपल्याला फॉरवर्ड लिंकेजेस आता उपलब्ध आहेत, तर या सगळ्या नवउद्योजकांना ती एक स्ट्रेंथ असणार आहे की बेसिक पहिल्या वर्षाकरता आपण त्यांना हे फॉरवर्ड लिंकेजेसची कमिटमेंट देऊ शकतो मार्केट रेट्सवरतीच, की जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही यंत्रणा आता अस्तित्वात आहे. आपण आपला व्यवसाय केल्यानंतर हे कनेक्टिंग द डॉट्स फक्त उरतं. म्हणजे याचा अर्थ अमृतच्या लक्षित गटातील कुठल्याही उमेदवारांनी जर हा उद्योग सुरू केला तर पुढच्या 1 वर्षभराकरता त्यांनी तयार केलेला माल खरेदीची गॅरंटी आहे. जी सर. फारच चांगली गोष्ट आहे. आणि अमृत बाजारपेठ आहेच आहे. ते तर आहेच, तो त्यांना मिळणारा ऍडिशनल बेनिफिट आहे. बरोबर. बरं, एखादे हे युनिट सुरू करायचं असेल तर टायर 2 सिटीजमध्ये, जी सर, सर्वसाधारणतः तुम्ही सांगितलेल्या कन्सेप्ट प्रमाणे, तर किती खर्च, किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल? सर याच्यात आता आपण 5 वेगवेगळ्या कचऱ्याच्या प्रकारांबद्दल आपण बोलतोय. सो त्यानुसार त्या प्रत्येकाचं भांडवली खर्च किंवा त्याचं ओपेक्स याची कॉस्ट वेगवेगळी असणार आहे आणि इट रेंजेस फ्रॉम 5 लाख ते 40 लाख. म्हणजे आता आपण छोटं घेऊया की जिथे मला 5 लाखामध्ये फ्लॉवर वेस्ट टू अगरबत्तीचा व्यवसाय उभारणं सोपं जाईल. जिथे आपण म्हणतोय की आपण 50 किलो फुलं दररोजची कलेक्ट केली, त्या 50 किलो फुलं कलेक्ट केल्यानंतर त्यातनं जे काही आपलं ड्राईंग करून जे 30% माल येतं त्याचं वेट कमी होऊन जातं, मॉइश्चर कंटेंट आणि हे सगळं बघतात. तर ते 30% जो माल मिळतो त्याला ऍडिशनली बाकी काही आपल्याला मटेरियल इन्ग्रेडियंट्स म्हणून आणावे लागतात. या सगळ्याचं मिळून आपल्याला पहिल्या वर्षात ची कॉस्ट आपण जर कॅपेक्स म्हणालो तर ते 5-7 लाखापर्यंत जाते. त्याच्यात आता आपण ऑटोमेट करत गेलो तर तीच कॉस्ट 15 लाखापर्यंत कॅपेक्स जाऊ शकते. पण ह्या सगळ्याचा जो ब्रेक इव्हन पॉईंट आहे किंवा आपण जे ROI ज्याला म्हणतो, तो ROI आपला साधारणतः पहिल्या 12 ते 13 महिन्यांमध्येच येतो. बरं, अरे वा. आणि त्याच्यानंतर पुढे जाताना आपल्याला ते रोजचं उत्पन्न दिसतं. या 12-13 महिन्यांमध्ये जे पहिल्या ज्यात आपण ROI म्हणतोय तिथे आपली बायबॅकची कमिटमेंट आहेच आहे. इन ऍडिशन टू दॅट तुमच्या जवळपासचं मार्केट कसं शोधायचं, काय करायचं हे आपण त्यांना दाखवतोय. सो उदाहरणार्थ पेलेट्स जेव्हा आपण म्हणतो ती आपण 5 रुपयाला खरेदी करूया नसेल, पण आता जेव्हा आम्ही अंबेजोगाईमध्ये आता काम करत होतो तर अंबेजोगाईमध्ये काम करताना 5 रुपयाने आम्ही विकत घेऊ. आता तिथे काम चालू होईल कदाचित, पण त्याचप्रमाणे तिकडचे जे जवळपासचे साखर कारखाने त्यांना जाऊन विचारू, कारण का कोळसा त्यांना 16, 17, 18 रुपयाला मिळतो. मग तिकडे त्याच्या जागी तुम्ही हे 5% जरी मटेरियल आमच्याकडनं घेतलं, म्हणजे 5% कोळसा 100 लागतोय तर कोळसा 95 वापरा, 5 हे मटेरियल वापरा को कंबशन करता. तर मग ती कॉस्ट आपल्याला तशी वाढवत जात आहे. त्यांना कितीला परवडतंय, काय होतंय हे बघून. सो या सगळ्या यंत्रणेमध्ये 2 गोष्टी आहेत. कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे प्लास्टिक टू पेलेट्स किंवा ड्राय वेस्ट टू पेलेट्स करणं. कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे नाही आहे जे ई वेस्ट जर आपण हाताळायला लागलो, फ्लॉवर वेस्ट आपण करायला लागलो, RRR सेंटर्स उभारायला लागलो तर तिथे ते कमी खर्चामध्ये चालू करता येतात. जिथे आपण क्लॉथ रिसायकलिंग बद्दल करतो तो पण कमी खर्चामध्ये आपल्याला चालू करता येतो. म्हणजे साधारणतः 15 लाखाच्या आत चांगल्यापैकी युनिट आपल्याला उभं करता येईल. जी सर. आणि 1 वर्षभराच्या आत तो उद्योजक स्वयंपूर्ण होऊ शकतो. जी सर. म्हणजे कर्जमुक्त होऊ शकतो. जी सर. अरे, जर एवढी मोठी कमिटमेंट जर असेल तर मग कुठलाही उद्योजक तयार होऊ शकेल. अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी ही एक अत्यंत चांगली सुवर्ण संधी आहे, कारण अमृतच्या माध्यमातून आपण व्याज परतावा योजना देऊ शकतो आणि 15 लाखापर्यंत घेतलेल्या कर्जावर 12% पर्यंतच्या व्याजाची रक्कम परतफेड ही अमृतच्या माध्यमातून केल्या जाते. मग 2 वर्षापर्यंत देण्याच्या ऐवजी 1 वर्षातच जर हा उद्योग स्वयंपूर्ण होत असेल तर अतिशय चांगली संधी आहे. जी सर. अतिशय चांगला उद्योग तुम्ही सांगताय आम्हाला. परंतु अजूनही आमच्या मनामध्ये शंका अशी आहे की खरोखर हा उद्योग जर इतका चांगला असेल तर मग आतापर्यंत नावारूपाला का नाही आला? सांगतो सर. ही जी कचऱ्यात काम करणं ही जी आढी आहे त्याचं एक म्हणजे 30% हे कारण असेल असं मी म्हणतो. आता गेल्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही साधारणतः 17,000 लोकांना ह्याचं ट्रेनिंग दिलं. आत्ता सध्या जो प्रोग्राम चालू आहे त्याच्या अंतर्गत आम्ही साधारणतः 5,000 लोकांपर्यंत तिथे पोहोचतोय की हा व्यवसाय होऊ शकतो. एक उदाहरण द्यायला, बचत गटांसारखे जेव्हा आपण विषय बोलतो की आपलेही काही बचत गट आहेत तर तिथे खाद्यपदार्थांचा व्यवसाय कसा करतात याच्याबद्दलचं खूप छान ट्रेनिंग पहिल्यापासून दिला गेलंय, इन्स्टिट्यूशनली दिला गेलं. कापड व्यवसायाबद्दल इन्स्टिट्यूशनल दिला गेला, पण कचरा व्यवसायाबद्दल दिला गेलेला नाही. सर, आज आपण प्लंबिंग किंवा इलेक्ट्रिशियन व्हायला ITI आहे, पण मला कंपोस्टिंग करायला कुठला ITI आहे का सर? नाही. ते नसल्यामुळे जर तिथेच कुठेतरी गॅप आहे तर पुढे जाऊन उद्योजक होणं
हा गॅप फिलच होत नाही. आणि आतापर्यंत मेजरली जसं याच्यात छोटे छोटे उद्योजक आले. एक दुसरं स्टॅटिस्टिक सांगतो सर, आपण जेव्हा 2025चं आहे की आपण स्टार्टअप इंडियामध्ये जर आपण बघितलं तर तिथले जे समजा 100 ऍप्लिकेशन झाले असतील, पुण्याच्या मर्यादित बोलतो मी, तर त्या 100 पैकी 30 ऍप्लिकेशन्स हे कचऱ्याशी रिलेटेड वस्तूंसाठी किंवा रिसायकलिंगसाठीचे होते. सो आता हा बऱ्यापैकी एक प्रशस्त मार्ग होत चाललाय. तो बऱ्यापैकी पायवाट होती आधी, की जिथे प्रत्येकच जण जात नव्हता कारण का तो अनएक्सप्लोर्ड पाहत होता. खरंय. आणि आता याच्या पुढे आपण असं ठरवतोय की आपला समाज जर सुदृढ व्हायचा असेल जी, आणि तर आजूबाजूचा कचरा दूर होणं अत्यंत आवश्यक आहे. जी, आजूबाजूचा परिसर स्वच्छ असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर हे स्वच्छता होणं आवश्यक असेल तर आपल्याला या उद्योजकांसाठी मार्ग प्रशस्त करून देणं आवश्यक आहे. अमृत स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेईल. अमृतच्या माध्यमातून नगरपालिका, महानगरपालिकेला यांना आपण सुद्धा अप्रोच करूया. त्यांच्याकडून सुद्धा नक्कीच आपल्याला सहकार्य मिळेल. आणि अमृतची व्याज परतावा योजना तर आहेच. उद्योजक घडवण्यासाठी म्हणून याच्यासाठी जे काही उद्योजकता विकास कार्यक्रम घ्यायचे असतील ते कार्यक्रम सुद्धा आपण राबवू. अमृत सक्षम हा एक अतिशय सक्षम प्लॅटफॉर्म बनवूया आपण. आणि यामध्ये उद्योजक खरोखर घडतात. या उद्योजक घडवण्यामध्ये खरोखर पुण्य साठवलेलं आहे. कारण आपल्या आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ करतोय. पर्यायानं आपण संत गाडगेबाबांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगली सोसायटी तयार करणार आहोत आणि एक सुदृढ समाज तयार करणार आहोत. त्यामुळे हा कार्यक्रम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने राबवणार आहोत. डेफिनेटली सर. मी आपल्या सर्व अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना आणि इतर सर्व अनेक व्यक्तींना मी आवाहन करतो की आपण अवश्य या संधीचा फायदा घ्यावा. या संदर्भातला EDP म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हा आपण अमृतच्या माध्यमातून अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी फ्री ऑफ कॉस्ट मोफत आपण देणार आहोत. साधारणतः 16 ते 20 जिल्ह्यांमध्ये आपण हा कार्यक्रम पहिला सुरू करत आहोत. आणि ह्यामध्ये लवकरात लवकर आपण अर्ज करू शकाल. अनेक बॅचेसमध्ये आपण हे करणार आहोत. काही जणांना अजूनही शंका वाटत असेल तर ते खाली दिलेला संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शनमध्ये बघून त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. या संदर्भात अनेक छोटे छोटे व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओज पण आपण बघू शकाल. अनेक लिंक्स आहेत. आणि आमचे जे आलोक जे आहेत आणि त्यांची जी टीम आहे त्या टीममध्ये अतिशय अनुभवी लोक काम करत आहेत. त्यांच्याशी आपण डायरेक्टली बोलू शकाल. अनेक जिल्ह्यांमध्ये हे प्रोजेक्ट्स यापूर्वी चालू केलेले आहेत. त्या प्रोजेक्टची नावं आणि त्याचे डिटेल्स सुद्धा आपण अमृतच्या वेबसाईटवर बघू शकाल. आणि त्याच्याबद्दलची माहिती आपण स्वतः त्या ठिकाणी जा, प्रत्यक्षात बघा. आणि खरोखर हा उद्योजक म्हणून उभं करण्याकरता म्हणून किती चांगली संधी आहे हे आपल्याला प्रत्यक्षात कळेल. तर पुन्हा एकदा सगळ्यांना मी आवाहन करेन की एक सुदृढ समाज बनवण्याकरता म्हणून आपण अमृत सक्षम हा कार्यक्रम अतिशय यशस्वी करून दाखवूया. नमस्कार.